तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीस गेलेले 2 ट्रॅक्टर हस्तगत, चौघांना अटक. सोलापूर शहर गुन्हे शाखेची कारवाई. अवैध वाळू वाहतुकीच्या कारवाईत जप्त करून उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात ठेवलेले व चोरीस गेलेले 2 ट्रॉलीसह असलेले ट्रॅक्टर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केलेत. अवैध वाळू वाहतुकीस गुंतलेले ट्रॉलीसह 2 ट्रॅक्टर महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जप्त करून उत्तर तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवले होते. ते दोन्ही ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी चोरी झाल्याने सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जवळपास 1 वर्षानंतर ते दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात शहर गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यश आलंय. ट्रॅक्टर ट्रॉली चोरीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेने संजय मनोहर गावडे वय 32 राहणार मुक्काम पोस्ट पाथरी तालुका उत्तर सोलापूर, आडप्पा शिवाप्पा कोळी वय 30 राहणार मुक्काम पोस्ट तिने तालुका उत्तर सोलापूर, अभिषेक उर्फ छकुल्या विश्वनाथ गायकवाड वय 23 राहणार मुक्काम पोस्ट तिने आणि आनंद उर्फ बिरू नामदेव गाडेकर वय 21 राहणार मुक्काम पोस्ट पाथरी अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहे. सदर बाजार पोलिसांकडे गुन्हा रजिस्टर नंबर 466/2023 भारतीय दंडविधान कलम 379 34 खान आणि खनिज नियमन आणि विकास अधिनियम कलम 22 अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात जुलै 2023 मध्ये महसूल विभागाने अवैध वाळूची वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करून उत्तर तहसील कार्यालयात ठेवले होते. रात्रीच्या वेळी सदरचे दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी झाले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संजय मनोहर गावडे व त्याचे साथीदार हे उत्तर तहसील कार्यालय येथून ट्रॉलीसह चोरी केलेले 2 ट्रॅक्टर विल्हेवाट लावण्याकरता सीएनएस हॉस्पिटल ते जुना पुणा नाकाकडे जाणाऱ्या रोडलगत मोकळ्या मैदानात उभे असल्याचं समजलं. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून संजय गावडे, आडप्पा कोळी, अभिषेक गायकवाड आणि आनंद गाडेकर यांना 2 ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतलं. त्या चौघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी उत्तर तहसील कार्यालयाच्या आवारातून ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त केला असून गुन्हा करताना सर्व आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली टाटा कंपनीची विस्टा कार, बुलेट मोटरसायकल असा 9,95,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दिलीप किर्दिक, बापू साठे, सैपन सय्यद, भारत पाटील, सुभाष मुंडे, वसीम शेख, धीरज सातपुते, आबासाहेब सावळे, सतीश काटे, सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड यांनी केले.